दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांनी गावठी कट्टा बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारावर कारवाई करत त्यास अटक केली आहे. माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक यांच्या सूचनांनुसार तसेच माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहरात गुंड प्रवृत्तीच्या व हत्यार बाळगणाऱ्या इसमांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने दिनांक 21 डिसेंबर 2025 रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 येथील पोलीस कर्मचारी मिलिंद सिंग परदेशी आणि प्रशांत मरकड यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार प्रणव विनोद शेवाळे हा अंबड परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरत आहे. सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळविण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तयार करून दिव्य ॲड लॅब्स थिएटरजवळ सापळा रचण्यात आला. त्यावेळी संशयित इसम गावठी कट्टा बाळगून फिरताना आढळून आल्याने त्यास शिताफीने पकडून ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतलेल्या इसमाने आपले नाव प्रणव विनोद शेवाळे वय 23 वर्षे राहणार सावंत रो हाऊस कमलनगर कामठेवाळे सिडकून नाशिक असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून सुमारे 30,000 रुपये किमतीचा देशी बनावटीचा गावठी पिस्तूल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम 325 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हे दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपआयुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक शिरसाट तसेच पोलीस कर्मचारी प्रवीण वाघमारे, प्रदीप मसदे, संदीप भांड, नाझीम खान पठाण, प्रशांत मरकड, विशाल काठे, मिलिंद सिंग परदेशी, रोहिदास लिलके, विशाल देवरे, अमोल कोष्ठी, मुख्तार शेख, उत्तम खरपडी, शर्मिला कोकणी आणि चालक सुखराम पवार यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकसेवा न्यूज, नाशिक.